माझं नाव विवेक लक्ष्मण सांगळे. सर, तो आमचा प्रॉपर्टीवरून जुना वाद आहे. आमची प्रॉपर्टी त्याला हडप करायची आहे. त्यासाठी तो वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतोय. पण ती रीतसर आमची असल्यामुळे त्याला कुठलाही चान्स भेटत नाहीये. म्हणून तो हर प्रकारे गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये तक्रार करून करून कंटाळला आणि शेवटी तो मारहाणीवर उतरला. 24 मार्चला मी माझ्या घरी येत असताना दुपारी 12:15 दरम्यान नानापाशी चौकामध्ये तो मला अचानक भेटला. नानापाशी चौकामध्ये अचानक भेटल्यानंतर तो माझ्या गाडीला आडवा झाला मोटरसायकलला आणि मी त्याला बोललो, बाबा बाजूला सरक. तर तो मला बोलला, तेरा मर्डर करने का है, मेरे को रोक के रखा है मेरे बाप ने, तेरा मैं मर्डर करूंगा तभी शांत रहूंगा. मी त्याला बोललो, अरे तू छोटा आहे माझ्यापेक्षा वयाने खूप, माझ्या मुलापेक्षाही लहान आहे. मी माझ्या गाडीवर बसलेलो असताना त्याने अनपेक्षित माझ्या इथे फाईट मारली नाकावर. इथे फाईट मारली आणि मी खाली पडलो. नंतर ह्या कानाच्या मागे कडं मारलं आणि छातीत 2-3 लाथा मारल्या आणि नंतर मग मला रुक्मिणीबाईला ऍडमिट करण्यात आलं. या विषयात मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार FIR केली. FIR करून पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारे ऍक्शन झाली नाहीये. तो पेशाने वकील आहे असं म्हणतात. त्यामुळे तो वारंवार हायकोर्टातून पोलिसांवर गुन्हे दाखल करतो, पोलिसांना पार्टी बनवतो. आणि माझी मागणी आहे साहेब, माझ्या मुलाबाळांना, मला माझी मिसेस शिक्षिका आहे, आम्ही चांगल्या संस्कृत कुटुंबातून आहे आणि सर्वसाधारण लोक आहे. शेती व्यवसाय आमचा, मिसेस शिक्षिका असून पण हा वारंवार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्हाला मारण्याचा याचा घाट घातलेला आहे यांनी आणि हा त्याचा प्रयत्न आहे. आणि ही घटना मी माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना सुद्धा पत्राद्वारे कळवलेली आहे. त्यांचे सगळं रिपोर्ट कोळसवाडी पोलीस स्टेशनला आल्यानंतर कोळसवाडी पोलीस स्टेशनवाल्यांनी मला बोलून घेतलं आणि मला बोलले की काय सांगले साहेब, तुम्ही हे काय करताय, तुम्ही हे जे काय वर कराल त्याचे शेवटी पुरावा आम्हाला खालीच द्यावा लागेल, ते सगळं आम्हाला रिटर्न खालीच करावं लागेल. माझी मागणी साहेब, मला न्याय भेटावा. सर, तो परप्रांतीय माणूस असून आमची जागा 1996 पासून आमची बिल्डिंग उभी आहे. माझ्या वडिलांची जागा आहे, तो 7/12 आमच्या नावावर आहे आणि ती जागा बळकवण्यासाठी हा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न चालू यायचे आणि त्यासाठी तो आमच्या कुटुंबातल्या कोणालाही जीवे मारण्याची धमकी देतोय आणि आम्ही वारंवार पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. पोलीस आमची तक्रार घेतात, पण लगेच आमची तक्रार झाली का तिला क्रॉस कंप्लेंट त्याच दिवशी आमच्या मुलांवर आमच्यावर तक्रार केल्या जाते. आणि मी राज साहेबांना सुद्धा निवेदन दिलं या बाबतीत. मी अविनाश जाधव साहेबांपर्यंत पोहोचलो, पण अजून मला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करतात ते खोटे, पण आमचे जे खरे त्या गुन्ह्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचे ऍक्शन होत नाही. पोलीस दबावाखाली काम करताय असं मला वाटतं. तर साहेब, याच्यावर कुठल्याही प्रकारे कठोर कारवाई होण्याची माझी मागणी आहे.